देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कारभारावर विरोधी नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल करत नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत। पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक दासू पठारे, नगरसेविका सुनीता थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक संतोष चोळके यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले। नगरसेवक दासू पठारे यांनी विरोधी नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप केला। बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केले जात असल्याचे, विकास कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचे आणि कर्मचाऱ्यांना विरोधी नगरसेवकांचे ऐकू नये अशा सूचना दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला। पाणीपट्टी वाढ रद्द करावी, वारकऱ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, तसेच नगर परिषदेकडून लावल्याचा दावा करण्यात आलेल्या 1500 झाडांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली। नगरसेवक संतोष चोळके यांनी मुख्याधिकारी प्रत्येक निर्णय नगराध्यक्षांना विचारून घेत असल्याचा आरोप केला। नगरसेवकांचे फोन उचलले जात नसल्याची टीका करत पाणीपट्टी वाढीचा ठराव बोगस असल्याचा दावा त्यांनी केला। प्रशासकीय काळात नगरपरिषदेवर 5 कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा उल्लेख करत विकास कामांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। राहुरी फॅक्टरी परिसरासाठी स्वतंत्र नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी करत रोड मॅपिंगमध्ये फसवणूक झाल्याचाही आरोप त्यांनी केला। नगरसेविका सुनीता थोरात यांनी अनेक अर्ज देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली। जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न, बाजारातील वाढलेली करपट्टी, प्रसादन नगरमधील विकास कामांकडे होत असलेले दुर्लक्ष, तसेच अण्णाभाऊ साठे योजनेचा निधी दलित वस्त्यांच्या विकासासाठी खर्च करावा, अतिक्रमण हटविताना दुजाभाव थांबवावा आणि गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यासाठी ग्रामसभा घ्यावी अशा मागण्या त्यांनी केल्या। या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते वैभव गिरमे, ॲडव्होकेट कुमार भिंगारे आणि नाना उंडे हे देखील उपस्थित होते। आवाज जनतेचा प्रतिनिधी विजय सरोदे, देवळाली प्रवरा। अगदी जनरल सभेच्या पहिल्या मीटिंग पासून आम्ही जे अर्ज केलेले आहेत पालिकेमध्ये, रस्त्याच्या दुरुस्ती करण्याचे का असतील किंवा लाईट बसवण्याचे काम असतील, तसं एकही काम अजून आमचं करण्यात आलेलं नाही। केवळ विरोधी नगरसेवक आहेत म्हणून आमच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। पाणीपट्टीच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर आम्ही पाणीपट्टीची त्यांना सांगितली होती। प्रशासनाचा जो प्रस्ताव होता 4000 रुपयाचा, तर त्या प्रशासनाच्या मागणीला आमचा विरोध असून आम्ही 1800 रुपये पाणीपट्टीची, 2200 रुपये पाणीपट्टीची मागणी केलेली होती। तर त्यांनी बहुमताने तेथे 3000 रुपये पाणीपट्टी ही मंजूर करण्यात आलेली आहे। मग जर 3000 रुपये पाणीपट्टी जर मंजूर करण्यात आलेली असताना आठवड्यातून 1 दिवस पाणी त्यांनी कमी केलेलं आहे, तसेच पाण्याची वेळ पण कमी केलेली आहे। आणि माझी प्रमुख मागणी अशी आहे की जो निधी आलेला आहे अजिंठ्यामध्ये, जे विषय होते, विषय क्रमांक 3, 4 आणि 5, तर त्यांनी विषय क्रमांक 3 आणि विषय क्रमांक 4 याच्यासाठी जो पर्टिक्युलर निधी आलेला आहे तर तो त्यांनी रस्त्यासाठी वापरावा, त्याच्यासाठी आमचं काही म्हणणं नाही। परंतु विषय क्रमांक 5 हा जो अण्णाभाऊ साठे दलित नागरी सुधारणा योजनेअंतर्गत जो निधी आलेला आहे, तो निधी त्यांनी फक्त दलित वस्तीसाठीच वापरण्यात यावा, तो निधी त्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरू नये अशी माझी त्यांना प्रमुख मागणी आहे। तसा विरोध मी पालिकेमध्येही जनरल सभेच्या वेळेस केलेला आहे। माझी मागणी अजून याच्यासाठी आहे की जे अतिक्रमण त्यांनी मागच्या वेळेस उठवलं, तर अतिक्रमणाचा विषय जो पालिकेमध्ये झाला, तर अतिक्रमणाच्या विषयाच्या वेळेस आमची मागणी प्रामुख्याने अशी मागणी होती की तुम्ही पूर्ण गावाचा सर्वे करा आणि गावामध्ये जेवढं अतिक्रमण आहे ते सरसकट तुम्ही उठवा। परंतु त्यांनी काय केलेलं आहे की ठराविक चेहरे पाहून ठराविक अतिक्रमण त्यांनी उठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अनधिकृत धंद्याचं कारण एक सांगितलेलं आहे। आणि अनधिकृत धंद्याचं कारण सांगताना त्यांनी आता पालिकेमध्ये परत दारूबंदीचा एक विषय आणला होता। तर दारूबंदीसाठी दारूबंदी करा असा, दारूबंदीला आमचं दारूच्या धंद्यांसाठी किंवा अवैध धंद्यांसाठी आमचं समर्थन नाहीये। जर तुम्ही दारूबंदी करत असताल तर सगळ्यात पुढे आम्ही असू, परंतु जेव्हा तुम्ही अवैध धंदे बंद करत असताना तुम्ही गावामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तेवढे सरसकट बंद करा। कोणालाही पर्टिक्युलर एखादा चेहरा लक्षात घेऊन तुम्ही ते धंदे बंद करू नका। जसं तुम्ही अतिक्रमणाचं केलं तसं अवैध धंद्यांचं करू नका।
आणि अजून एक मागणी माझी अशी आहे की बाजारामध्ये जी आता बैठक व्यवस्था केलेली आहे ती खरी म्हणजे पूर्ण चुकीची आहे. लोकांची गैरसोय होत आहे आणि जो त्यांच्यावर कर लादलेला आहे आता इतकी फूट जागा मग त्यांना तेवढा कर. तर मला एक उदाहरण द्यायचंय तुम्हाला की राहुरीमध्ये कोणत्याही बाजारात बसणाऱ्या लोकांकडून कर घेतला जात नाही. तर आपल्या ह्या देवळाली शहरामध्ये जे लोक बाहेरून लोक येतात त्यांनाही बसू देण्यात यावे आणि त्यांच्याकडून तो कर घेऊ नये. जे शनिवारी आम्ही भीकमाव आंदोलन करणार आहे तर त्या आंदोलनाच्या संदर्भात का करायचं, तर ह्या देवळाली गावामध्ये 50 कोटीच्या UGD लाईनचं काम झालं आणि ती UGD लाईनचं काम होत असताना कमिशनसाठी ह्या गावावर ती UGD लाईन लादलेली आणि त्या UGD लाईनच्या 50 कोटीच्या कामासाठी देवळाली गावचे 100 कोटीचे रस्ते ह्या UGD लाईनच्या ठेकेदाराने उखडलेले आहे. त्याच्यावर कारवाई करायची सोडून ते इकडं जनतेला मूर्खत काढतात कारण त्यांना कमिशन दिलेलं आहे. दुसरा विषय, या गावामध्ये एवढे रस्ते खड्डे झाले तर ह्या UGD लाईनवाल्याकडून त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्या ज्या निविदा आहे त्या निविदेप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेतलेलं नाही. त्या ठेकेदाराला वाचवण्याचं काम आजही मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष वाचवण्याचं काम करतायत. त्यांना गावाचं वाटोळं केलंय. जे मोठे चेंबर आहे तिथं खड्डे पडलेत. आजही गावात देवळाली गाव खड्ड्यात आहे का खड्ड्यात देवळाली गाव आहे हे कळाना. त्याच्यानंतर देवळाली गावामध्ये लोकांना सर्वसामान्याला प्रशासकीय सेवा मिळण्याकरता पैसे नाही. त्याला देवळाली नगरपालिकेच्या नफा फंडातून पैसे उपलब्ध होतात. म्हणजे आज रोजी देवळाली नगर परिषद हद्दीमध्ये मुरुम टाकण्याची सक्त गरज आहे, खड्डे बुजवण्याची सक्त गरज आहे, परंतु एकच मुद्दा का देवळाली नगरपालिकेत पैसे नाही. अरे पैसे नाही, परंतु जे नफा फंडातले आलेले पैसे तुम्ही इकडे तुमच्या घराकडे जाणार रस्ते क्लिअर करण्यात तुम्ही का वापरता? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना, मग त्यांचे रस्ते क्लिअर करा तुम्ही. त्यांच्या दारात नाळे पडल्या पाहिजे. गावातील लोक वाड्या वस्तीवर राहतात, त्यांना काय सुविधा देता तुम्ही? पाणी पुरवठ्याचं तर पाणी 3000 रुपये पाणीपट्टी केली तुम्ही. इतर नगरपालिकेत कुठंच पाणी नाही, पाणीपट्टी 3000 रुपये. आणि त्या प्रमाणात तुम्ही पाणी देता का? आजही गडाक वस्ती असेल, इकडे कदम वस्ती असेल, राहुरी फॅक्टरी उंदावण कॉलनी असेल, कारवाडी असेल, इथं पाणीच जात नाही. लोकांची ओरड आहे. आम्ही सांगतोय नवले म्हणतो करून घेऊ. तेवढं फक्त त्यांचं हा म्हणणं असतं. प्रशासकीय सेवाचा ज्यावेळेस विषय येतो आम्ही करून घेतो, करतो. तिथं मीटिंगमध्ये मांडलं तर तेवढ्या पुरतं अध्यक्ष म्हणतो करून घ्या. मग हे फक्त लोकांना प्रशासकीय सेवा आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या सेवा, हे डेव्हलपमेंटच्या सेवा नगराध्यक्षांनी त्याच्या नगरसेवकांनी त्या मंजूर करून आणायच्या असतात आणि प्रशासकीय सेवा देण्याचं काम हे मुख्य अधिकाऱ्याचं आहे. पण हा मुख्य अधिकारी सुद्धा डायरेक्ट हात झटकतो, फोन उचलीत नाही. गोरगरिबाची कामं कशी होणार आहे? लाईट नाही लोकांच्या दारामध्ये, पाणी नाही जात, नाल्या साफ होत नाही, स्वच्छतेचे टेंडरवर करोडो रुपये खर्च होऊ राहिले. फक्त ते कमिशनसाठीच टेंडर आहेत का? मग ही नगरपालिका बरखास्त करून नगरपालिका समजा ह्या ग्रामपंचायतमध्ये सुविधा जास्त चांगल्या प्रमाणात भेटतात, तर मग राहुरी फॅक्टरीला एक ग्रामपंचायत करा. शासनाला माझी विनंती आहे, राहुरी फॅक्टरीला एक ग्रामपंचायत करा, देवळाली पवारला एक ग्रामपंचायत करा ना. पंचायत झाल्या तर त्या लोकांना निदान पंचायत समितीच्या त्याच्या बाकीच्या सुविधा भेटत्या ना. आपल्याला कुठल्या सुविधा नाही, शेतीच्या सुविधा भेटत नाही. आणि त्यातली त्यात सुविधा न भेटत तर नाहीच, परंतु जे आता सत्ताधारी आहेत, जे जनतेनेच बसवलेले आहेत, ते आज फक्त तिथं त्या पालिकेमध्ये खाण्याचं काम करतायत. यांनी 9 वर्ष खाण्याचं काम केलेलं आहे. ह्या मधल्या 4 वर्षाच्या काळामध्ये ही पालिका मागीलच सत्ताधाऱ्यांनी, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी चालवली. त्यांच्याच बगलवच्च्यांना तिथं टेंडर होते. 5 कोटीचं कर्ज झालं असेल ह्या नगरपालिकेवर, तर ह्या सत्ताधाऱ्यांनीच 5 कोटी रुपयाचं कर्ज केलेलं आहे. कारण यांच्याच बगलवच्च्यांना टेंडर होते. 1 रुपयाचं काम 2 रुपयाला दिलेलं आहे त्या काळात. तर माझं आत्ता ते जे म्हणतात का, तर त्याला कारणीभूत हेच आहेत. 5 कोटी रुपये देवळाली गावावर कर्ज होण्याला कारणीभूत आत्ताचे सत्ताधारी आहेत. कारण ते म्हणतात का देवळाली नगरपालिकेत 1 रुपया, एक खडकाही रुपया नाही, चहा प्यायला पैसे नाही, घोळ घ्यायला पैसे नाही. आता ते तुम्ही मुंबईत गेले तरच तुम्हाला पूर्वी अजितदादा होते म्हणून पैसे भेटत होते. आता तुम्ही तिथं जा, लोकांना भेटा, मंत्री आहेत, तुम्ही तिथं निधी पाठवा. तुमच्या शेजारीच राहुरी नगर परिषद आहे, तिथं लोकांची वाड्या वस्त्याची रस्त्यांची कामं चालू झाली, खडीकरणाची कामं झाली. 8 महिने झाले नगरपालिका, 7 महिने झाले नगरपालिकेचं इलेक्शन हो, 2 आणि 3 महिने गेले आचारसंहितेमध्ये. बाकीचे 4-5 महिने काय गेले? हे सगळे अधिकारी नवीन आहेत,
पोरं यंग पोरं त्यांना काही माहिती नाही आणि त्या नगराध्यक्षांना सुद्धा काही माहित नाही कशी टेंडर करून घ्यायचं काय करायचं. तुम्ही रविवारी तिथे जाऊन बसता त्यावेळेला नगरपालिकेत रविवारी काय जाता इतर 8 दिवस तुम्ही थांबा ना तिथं लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जागा घेते रविवारी तिथं लोक घेऊन बसायचं. तेव्हा माझं हे प्रशासनाला आणि या नगराध्यक्षांना सांगणं आहे का जनतेनं आम्हाला विरोधात तुमच्या विरोधात तिथं आम्हाला अंकुश ठेवण्याकरता निवडून दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला विरोधक समजून आमची डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असाल तर यापुढं आता आम्ही संयमाने घेतलं. यापुढे इतर नगरपालिकेत जसे खुर्च्या उचलाउचली होती आणि मारामाऱ्या होतात त्या पद्धतीची नगरपालिकेची चव घालू नका. या देवळाली नगरपालिकेमध्ये तशी परिस्थिती आम्हाला आणू नका. आम्ही आमच्या जनतेच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्हाला पुढे टेंडर लागत नाही. आम्हाला तुमच्याकडून 2 रुपयाची अपेक्षा नाही किंवा आम्हाला तुमच्याकडून कमिशनमधून तुम्ही घेतलेल्या 20% कमिशनमधून आम्हाला काहीतरी द्या याच्यासाठी आम्ही ते तर पडत नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला त्रास देण्याचं काम करू नका. आम्ही फक्त जनतेचे प्रश्न मांडतोय आणि ते काम तुम्ही सॉल्व्ह कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही जर तातडीने ह्या देवळाली गावात मुरुम नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न जर केला नाही तर नंतर चांगल्या प्रकारे आम्ही आंदोलन करून मुख्य अधिकाऱ्यांना आणि नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काही खाजगी माणूस राहिलेले नाही. सत्तेत कदम तुम्ही तिथं एक देवळाली गावचे तुम्ही प्रथम नागरिक आहे. आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि तुमच्या विरोधात आंदोलन करण्याचा. तर त्याची जबाबदारी सारी नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारीच राहील हेच या माध्यमातून सांगतो. जुलैला जे आंदोलन होणार आहे आमचं भीक मागो आंदोलन ते अण्णासाहेब पाटलाचा पुतळा ते बाजारामध्ये भीक गोळा करून आम्ही पालिकेमध्ये ते भीक जमा करणार आहे आणि त्याची नोंद घ्यायला लावणार आहे का तुम्ही हे कोणत्या कामासाठी वापरणार आहे. शहरातील रस्त्याचा व्हिडिओ मी पत्रकारांना देतो. मी व्हिडिओ काढून आणलेला आहे. देवळाली खड्ड्यामध्ये देवळाली हे काय अजून गावाच्या लक्षात येईना. साठी जो निधी आलेला आहे घरकुलं जे मंजूर होऊन आलेले ते घरकुलं पण काय पालिका समाधानकारक त्यांना उत्तर देत नाही. घरकुलाचं जर कोणी मागणी मागायला गेलं तर ते म्हणते फक्त हा फक्त तुमच्या माहितीसाठी मेसेज आलेला आहे. अजून शासनाकडे कोणत्याच प्रकारचा निधी नाही. प्रशासनाचा कारभार असा चालू आहे. कोणते पण मुद्द्यावर जर आम्ही विचारलं का साहेब इथे एक डंपर मुरुम टाका, साहेब इथे एक लाईट बंद पडलेला तेवढा लाईट चालू करून द्या, तर पालिकेमध्ये 250 रुपयाचा लाईट नाही, 3000 रुपयाचा मुरुम नाही. मग आमचे टॅक्स कुठे? आमची पाणीपट्टी घरपट्टी शासनाने दिलेला निधी शासन काय त्यांच्या घरातून पैसे देत नाही. शासन हेच आमचे पेट्रोल डिझेल ते विकून त्याच्यातून आमचे लूट करून त्यांचं कमिशन घेऊन निधी पालिकेला वर्ग करतात. पण तो निधी पालिकेकडे शिल्लक नाही. आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेचं असं झालंय पाणी पुरवठा म्हणजे गावामध्ये 3000 रुपये पाणीपट्टी घेऊन पण गोरगरिबाला 15 ते 20 मिनिटं पाणी भेटलं जातं. मागासवर्गीयांना तर आरडाओरडा करायचं पण परमिशन नाही आपल्या पालिकेमध्ये. इथे ATM बसवले आपल्या पाण्याच्या टाकीवर. ते कमीत कमी दिंडीच्या दिवशी तरी फ्री ठेवायला पाहिजे होतं. पालिकेला वारंवार मी स्वतः 5 वेळेस फोन केले पाणी पुरवठ्याच्या साहेबाला, नवले साहेब आणि शिव साहेबाला, एक टँकर द्या भाऊ आम्हाला. अध्यक्ष इथं उपस्थित नव्हते दिंडीच्या टायमाला, त्याच्यामुळे ते तर काही टँकर देऊ शकत नव्हते आणि आमचे कोणाचे फोन उचलू शकत नव्हते. पण शिवनी आणि नवले साहेबांनी आम्हाला एक पण पाण्याचा टँकर दिला नाही. आम्ही जिथं सांगितलं कारण फक्त आम्ही विरोधक म्हणून. आणि टेंडर जे आपले टेंडरची निविदा टेंडर फोडले, बघितलं कोणाचे टेंडर किती भरलेले गेलेले, आपल्याला कोण जास्त कमिशन देईल. मग त्याची जे जास्त कमिशन देईल त्याची तर निविदा जास्त दराची होती. जे कमिशन देणार नाही, जे यांना भीक घालणार नाही त्याची निविदा कमी दराची होती. त्याच्यामुळे ते टेंडर कोणतेही कारण न सांगता रद्द करून टाकले. आम्ही कारण मागितलं तर कारण नाही म्हणे आम्ही बहुमतात ठराव मंजूर करतो. बहुमत म्हणजे काय अजून तेच आम्हाला समजाना. झाडांची जी माहिती आम्ही गोळा केलेली आहे, झाडांची माहिती मागितलेली, ती माहिती आम्हाला अपुऱ्या पद्धतीनेच दिलेली आहे. पण तरी पण जी अपुरी माहिती दिली त्याच्यात आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन देणार आहे का झाडाची माहिती, जे झाडं लावलेले तुम्ही 7000, 5000, 18 दिवसामध्ये 7000 झाडं लावलेले तुम्ही, घनकचरा, बंगला डेपो, नारळाचे झाडं आहे, गुलाबाचे झाडं आहे, त्याची माहिती एकदा एक समिती नेमा आणि आम्हाला झाडातले कमीत कमी निम्मे तरी जिवंत झाडं दाखवा. का फक्त हे झाडं बिल घ्यायपुरते आणि बक्षीस घ्यायपुरते एवढे याच्यापुरते झाडं लावतात का ते पण आम्हाला चौकशी करायची. आणि आता मागच्या जे प्रशासन काळात जो गैरकारभार झाला आणि त्याच्या मागच्या बॉडीमध्ये पण जो गैरकारभार झाला, त्यांना असं वाटलं
दिवस गेला रात गई बात गई, पण ते असं अजिबात होणार नाही. तर मागचा कारभार, आता इथून पुढचा कारभार तर जनतेसमोर सगळ्या येणार, पण इथून माग जो भ्रष्टाचार झालेला तो पण उघडकीस आणण्याचं काम आम्ही करणार आहे.